नमस्कार मित्रांनो, रेणुका क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत. पूर्वी ब्रेकअप झाले की लोक एकमेकांपासून दूर व्हायचे, पण आजच्या काळात आज आपण एकमेकांपासून दूर होतो, पण एकमेकांच्या प्रोफाईलपासून मात्र दूर होऊ शकत नाही. इंस्टाग्रामच्या या जगात नातं तोडणं जितकं सोपं आहे, तितकंच ते तोडणं कठीण. आजची गोष्ट अशाच एका ब्रेकअपची आहे, जिथे एक ब्लॉकचं बटन सगळं संपवतं, पण आठवणींना मात्र डिलीट करू शकत नाही. साहिल आणि ईशा दोघंही इंस्टाग्रामवर भेटले होते. सुरुवातीला एकमेकांच्या पोस्टवर लाईक्स, मग कमेंट्स आणि मग हळूहळू DM मध्ये गप्पा सुरू झाल्या. त्यांचं जग हे फोटोंनी, स्टोरीजनी आणि व्हॉट्सॲपच्या चॅट्सनी भरलेलं होतं. लोक त्यांच्या जोडीला कपल्स गोल म्हणायचे, पण हळूहळू या नात्यात संशय आणि अपेक्षेचं जाळं विणलं गेलं. तू माझी स्टोरी का पाहिली नाहीस? तुला त्याचं नोटिफिकेशन का आलं? तू ऑनलाईन असूनही मला रिप्लाय का दिला नाहीस? अशा छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडण सुरू झाली. आणि एक दिवस असा आला की दोघांनीही वेगळं व्हायचा निर्णय घेतला. ब्रेकअप झाल्यावर साहिलने रागाच्या भरात ईशाला अनफॉलो केलं. पण खरं युद्ध तर इथूनच सुरू झालं. आता ईशा काय स्टोरी टाकते, कोणासोबत फिरायला जाते, कोणाचे फोटो लाईक्स करते, हे पाहण्याची ओढ साहिलला शांत बसू देत नव्हती. साहिलने एक फेक अकाउंट तयार केलं, फक्त ईशावर लक्ष ठेवण्यासाठी. तो रोज तिचं प्रोफाईल चेक करायचा. ईशा मात्र तिच्या स्टोरीजमध्ये खूप आनंदी दिसायची. ती नवीन मित्रांसोबत फिरतानाचे फोटो टाकायची. साहिलला वाटायचं की तिला काहीच फरक पडत नाहीये. तो रात्रभर तिचे जुने चॅट्स वाचायचा आणि विचार करायचा, माझं काय चुकलं? एके दिवशी साहिलला ईशाची एक मैत्रीण भेटली. साहिलने ओघात विचारलं, ईशा कशी आहेस? ती तर खूप मजेत दिसते सोशल मीडियावर. मैत्रीण हसली आणि म्हणाली, साहिल, तुला वाटतं तितकी ती आनंदी नाहीये. ती फक्त जगाला दाखवण्यासाठी ते फोटो टाकते. खरं तर ती रात्रभर रडते आणि तुझी वाट बघते, पण तिला वाटतं की तू खूप पुढे निघून गेला आहेस. साहिल थक्क झाला. त्याला समजले की त्याने जे स्क्रीनवर पाहिलं ते फक्त एक मुखवटा होता. डिजिटल जगात आपण एकमेकांना जे दाखवतो ते सत्य नसतं. आपण फक्त आपलं दुःख लपवण्यासाठी हॅपी पोस्ट टाकत असतो. मित्रांनो, ब्रेकअप झाल्यावर सर्वात कठीण गोष्ट ही नसते की आपण त्या व्यक्तीला सोडलंच. सर्वात कठीण गोष्ट असते त्या व्यक्तीला डिजिटली सोडणं. जोपर्यंत तुम्ही त्याचं प्रोफाईल चेक करणं सोडणार नाही, तोपर्यंत तुम्ही स्वतःला सावरू शकणार नाही. नातं संपल्यावर त्या व्यक्तीला फक्त अनफॉलो करू नका, तर त्या आठवणींच्या चक्रातून स्वतःला बाहेर काढा. जर तुम्हाला ही गोष्ट तुमची वाटली असेल तर रेणुका क्रिएशनला नक्की सबस्क्राईब करा. आणि लक्षात ठेवा, तुमचं मूल्य हे तुमच्या फॉलोअर्सवर किंवा तुमच्या रिलेशनशिप स्टेटसवर अवलंबून नाही आहे. धन्यवाद.